तर गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यामध्ये छत्तीसगड सीमेलगत असलेल्या बंगाडी भागात पोलिसांनी धाडसी कारवाई करत अवघ्या 24 तासांमध्ये पोलीस स्टेशनची उभारणी केली आहे। 1000 C60 कमांडोंच्या मदतीने घनदाट जंगलामध्ये उभारलेल्या या पोलीस स्टेशनमुळे सीमावर्ती सुरक्षेला मोठं बळ मिळालंय। माओवाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या या भागामध्ये पोलिसांच्या ताब्यात आता हा भाग आलेला असून या भागात विकासाच्या नव्या वाटा मोकळ्या होणार आहेत। या भागाला पोलीस स्टेशनचा कसा फायदा होणार याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी। पाहूया। गडचिरोली जिल्ह्यात आज बंगाडी येथे नव्या पोलीस ठाण्याची उभारणी एका दिवसात झालेली आहे आणि माओवाद्यांचा गड असलेल्या अबुझमाडमध्ये बिना गुंडानंतर हे दुसरं आउटपोस्ट आहे, पोलीस स्टेशन आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गडचिरोली जिल्ह्यात तब्बल 70 पोलीस ठाण्यांची निर्मिती आता यामुळे झालेली आहे आणि एकूणच हा जो परिसर आहे यामुळे आता माओवाद मुक्त करण्यामध्ये जवानांना यश आलं असं आपण नक्कीच म्हणू शकतो। हा परिसर जो आहे हा अबुझमाड म्हणून ओळखला जातो आणि छत्तीसगडची बॉर्डर आहे। नारायणपूरसारखा अतिसंवेदनशील जिल्हा लागून आहे आणि अशा भागात ही पोलीस ठाण्याची निर्मिती झालेली आहे। आपल्यासोबत SP निलोत्पल सर आहेत। सर, काय या परिसराचं भौगोलिक महत्त्व आहे? माओवाद्यांच्यासाठी हा भाग कसा अनुकूल होता? पूर्ण हे अबुझमाडचे क्षेत्र आहे। आमचे गडचिरोलीचे जे 700 स्क्वेअर किलोमीटरचे अबुझमाडचे क्षेत्र आहे त्यामध्ये आम्ही आहोत सध्या आणि पूर्ण हे लिबरेटेड झोन होता। माओवाद्यांचा खूप मोठा वरवर होता। इकडून फक्त 4-5 किलोमीटरच्या अंतरावर मलमपुडूरमध्ये 2009मध्ये अंकुश झालं होतं, ज्यामध्ये आमचे 17 शूरवीर जवान शहीद झाले होते। आणि आता मागचे 1 महिन्यापूर्वी आम्ही बिनागुंडामध्ये कोर अबुझमाडमध्ये आउटपोस्ट उघडले होते आणि लाहिरीपासून 6 किलोमीटर अंतरावर आमचे सिक्युरिटी फोर्सने लाहिरीपासून नदी क्रॉस करण्यामध्ये ते जे भीती वाटत होते ते पूर्णपणे संपवण्यासाठी तसेच बिनागुंडाला प्रोटेक्शन देण्यासाठी आम्ही हे आउटपोस्ट उघडलेलं आहे आणि या एरियाचे पूर्ण सर्वांगीण विकास, रोड असो, मोबाईल टावर्स असो, ST बसेस असो, ते करण्यामध्ये या पोलीस मदत केंद्र बंगाडीचे खूप मोठं योगदान राहणार आहे। सक्सेसफुली गडचिरोली पोलीसने उभारलेला पण आहे आणि त्यांना स्टेबिलाइज पण केलं आहे आणि त्या एरियामध्ये विकासासाठी जे पण मदत लागत आहे ते गडचिरोली पोलीसच्या मदतीने होत आहे। जे 19 डिसेंबरला आम्ही जे आउटपोस्ट उमरकोटी उभारले होते, 2 दिवसापूर्वी तिथून स्वतंत्रतानंतर पहिल्यांदा बस सेवा पण सुरू झालेला आहे। तर असे सर्व जे गाव ज्यांचे सिक्युरिटी डेव्हलपमेंटल डेफिसिट होते ते पूर्ण करण्यामध्ये गडचिरोली पोलीसला हळूहळू यश प्राप्त होत आहे अशी नकाशा दिसून येत आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये पोलीस दलाकडून ज्या पद्धतीनं पोलीस ठाण्याची उभारणी झालेली आहे त्यात आजचं हे बंगाडीचं जे आहे शेवटचं पोलीस ठाणं आहे, 70वं पोलीस ठाणं आहे, ज्याची निर्मिती झाल्यामुळे संपूर्ण भाग आता पोलिसांच्या नियंत्रणाखाली आलेला आहे। महेश तिवारी, न्यूज 18 मराठी, बंगाडी, गडचिरोली।